अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. बिर्याणीसाठी एवढ्या 4-5 मिरच्या घेतल्या, एक टमाटा घेतला छोटासा, आणि एवढी कोथिंबीर घेतली, आणि एवढा पुदिना घेतला. आता एवढं वाटण करायचं आणि तळण्यासाठी एवढी कोथिंबीर, एवढा कांदा, एवढा पुदिना आणि एवढा टमाटा. पुढचं दाखवते. हे बारीक करायचं मिक्सरमध्ये. खोबरं भाजलं. हे मसाले वाटण्याच्या आधी चांगले भाजून घ्यायचे, मग वाटायला सोपे पडतात. सुक्का खोबरं घेतलं, ओलं खोबरं नाही घ्यायचं या भाजीत. आता हा लसूण वाटतं. खूप तेलात छान तळायचं पण हे, तरच चांगलं वाटतं. वाटायलाही पटकन होतं. बघा, मसाल्याचं वाटण मी तुम्हाला दाखवलं. लसूण, आलं, खोबरं, कांदा, लाल मिरची आणि अक्कलकोंड, आणि हा आपला बिर्याणी मसाला आणि धना पावडर एवढंच टाकायचं याच्यात. पाट्यावर वाटलंय, पाट्यावर वाटताना दाखवलं तुम्हाला मी. आता हे चांगलं शिजू द्यायचं, तळू द्यायचं. वाटलेलं पाणी येते, थोडंसं टाकायचं, म्हणजे चांगले तळले जाते. आता त्याच्यावर हे मटण, मटण शिजून घ्यायचं पहिलं, मग मसाल्यात शिजवायचं. पुदिना, मिरची आणि कोथिंबीर, बस एवढंच वाटलं, आणि कांदा, टमाटा अर्धा. आता याच्यात टाकायचं. त्याला तळायचं नाही, वरून टाकायचं, कारण पुदिनाचा आणि कोथिंबीरचा वास निघून जातो. झाकण ठेवायचं. आता याच्यात तूप टाकणार एवढं. तूप गरम झालं, त्याच्यामध्ये हा खडे मसाले टाकेल. बघा, हे 4 बेरी घेतली, दालचिनीचा तुकडा घेतला, लवंग घेतली, चक्रफूल घेतलं, आणि एक वेलची घेतली, मसाला वेलची. हे सगळं याच्यात टाकेल आणि असं चांगलं हलवायचं. पान आहे, याला असं मोडायचं, असं करायचं, आणि या उकळत्या पाण्यात टाकून द्यायचं. बासमती पान येते, तर बासमती पान आहे ना, त्या पानाचा सुगंध इतका असतो की बिर्याणी, भात त्यामुळे खावंशी वाटतं जास्त. हे जे बासमतीचं झाड आहे, हे माझ्या दारातच लावलेलं झाड आहे. अर्धा किलो मटनला वाटीभर भात. अर्धवट शिजवायचं, आपल्याला थर लावायचा आहे ना, म्हणून अर्धवट शिजवायचं.
अर्धवट भात शिजवायचा, अजून शिजला नाही, शिजतोय. आता याच्यात गाळून टाकायचं. अर्धवट भात शिजला. आता याचं पाणी निथळू द्यायचं, मग थर लावायचं. आता हे सगळं काढून टाकायचं. हे पान आहे ना, हे पान पण काढून टाकायचं, काहीच ठेवायचं नाही. आता उकळून गेलं ते, हे चक्रफूल, दालचिनी, मिरी सगळं काढून टाकायचं. आता लांब चिरला आणि थोडं तळून घ्यायचं. कांद्याचा थर द्यायचा असतो बिर्याणीला. या पातेल्याला आता तेल लावलं. आता आपल्याला थर लावायचा आहे. थोडंसं वाट टाकायचं, जास्त नाही टाकायचं. त्याच्यावर हे मटण आहे. आणि आता हे निंबू पाणी केलंय, 2 निंबू. हे याच्यात टाकायचं, शिजवायचं नाही मात्र, याच्यावरच टाकून द्यायचं. म्हणजे ते भाताला एक जीव होईल तयार. आता हा एक थर लावायचा. त्याच्यावर परत हा दुसरा भाताचा थर लावायचा. त्याच्यावरही कोथिंबीर टाकायची थोडीशी. त्याच्यावर हा कांदा टाकायचा. आता परत थर लावायचा. असे थर लावायचे. त्याच्यावर कोथिंबीर, पुदिना टाकून द्यायचं. आपल्याला कांदा पण टाकायचा. त्याच्यावर एक तेजपान ठेवायचं. आता वरून परत भात टाकायचा. हे बघा, बिर्याणीवर सगळा भात टाकून द्यायचा, काही टाकायचं नाही आता. आणि वाफ द्यायची, कपडा बांधून वाफ द्यायची. आणि याला असं बांधायचं. तवा इथं ठेवायचा आणि तव्यावर बिर्याणी ठेवून द्यायची. असं झाकण पॅक ठेवून द्यायचं आणि दम बिर्याणी होऊन जाईल ती. आणि गॅस आता पहिलं फास्ट ठेवला, आता कमी करायचा. 10 मिनिटं लागतील. एवढं कोथिंबीर आणि एवढा पुदिना वरून टाकायचा आणि निंबूचे रस टाकायचा. आता रस काढते. गॅस बंद करायचा. आता हे काढायचं. आणि असं कापड काढायचं. हे बघा, छान झाली का नाही, किती छान फुगली बघा. हे बघा, झाली बिर्याणी. आता दाखवते तुम्हाला. हे बघा, तुम्हाला मी मटण बिर्याणी करून दाखवली.
कशी केली, मसाला वाटण्यापासून, शिजवण्यापासून, काय काय टाकलं तेव्हा फोडणीला, सगळं काही दाखवलंय. तुम्ही बी या प्रकारे करा आणि कापड बांधून तिला वाफ द्या, मग ती अशी मऊसूत होते. कलर बिलर टाकू नका. कलरमुळे काय होतं, बिर्याणीची चव जाते. निंबू पण शिजताना टाकायचा नाही. वाफ देऊन झाली का मग वरून निंबू टाकायचा आणि मग बिर्याणीची थर लावायची आणि अशी सुंदर थर लावायची. खूप छान होते ही बिर्याणी. आणि पाट्यावर वाटल्यामुळे ना एक नंबर लागते ती. तुम्ही पण करून बघा. चव पण सांगा, कमेंट करा आणि लाईक करा.